अल्पवयीन आरोपीच्या नातेवाईकांचा मुजोरपणा पाहायला मिळालेला आहे। पत्रकारांवरच अग्रवालचे नातेवाईक संतापलेले आहेत। पत्रकारांचा कॅमेरा हिसकावण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केलेला आहे। मुलाचा आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल याला सामाजिक सुरक्षा विभागाच्या कार्यालयात आणलं गेलंय। विशाल अग्रवाल याची आधीपासूनच या ठिकाणी चौकशी सुरू आहे। मात्र सुरेंद्र अग्रवाल याला आणलं जात असताना मीडिया कॅमेऱ्याचा गराडा झाला आणि यावेळी काही मीडिया प्रतिनिधी आणि अग्रवाल यांच्या नातेवाईकांमध्ये वाद झालेला आहे आणि एका व्यक्तीने कॅमेऱ्यावर हात मारला। त्यामुळे या ठिकाणी एकच गोंधळ झाला आणि वादावादी सुरू झाल्याचं देखील पाहायला मिळालं। अंकल, छोटा राजन का संबंध कब क्या है? क्या आपके छोटा राजन के साथ संबंध है? क्या क्या पूछताछ हुई? आपके छोटा राजन अग्रवाल क्या पूछताछ हुई आपसे? आपका पोता है। अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अरुण, आपण पाहतोय अशा पद्धतीने मीडियाच्या कॅमेराने वरच हात उचलल्याचा प्रकार घडला, नेमकं काय घडलंय? पोलीस आयुक्तालयामध्ये या परिसरात दोन कार्यालय आहेत। एक सामाजिक सुरक्षा विभागाचं कार्यालय आहे आणि दुसरं कार्यालय हे गुन्हे शाखेचं आहे। गुन्हे शाखेच्या कार्यालयामध्ये एस.के. अग्रवाल सकाळपासून होता आणि त्याला सामाजिक सुरक्षा विभागाच्या कार्यालयात आणलं जात असताना काही मीडियाच्या प्रतिनिधींनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला। स्वाभाविकपणे तो काही पोलिसांच्या अटकेमध्ये नाही आणि तो देखील बोलत होता मीडियाशी, माझा नातू हा इनोसंट आहे अशा पद्धतीचं त्याचं बोलणं सुरू होतं। मात्र त्याच दरम्यान एक व्यक्ती त्याच्यासोबत असलेला तो मीडियाला रोखत होता आणि त्यावरून थोडीशी वादावादी झाली। त्या व्यक्तीने म्हणजे जो अग्रवालच्या सोबत होता त्या व्यक्तीने एका मीडियाच्या कॅमेऱ्यावरती हात टाकला। थोडीशी धक्काबुक्की त्या ठिकाणी झाली आणि एकच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। पुणे पोलीस आयुक्तालयाच्या प्रिमायसिस मध्ये सगळं घडलंय। त्यामुळे निश्चितपणे त्यांची मुजोरी जी आहे की त्या अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबियांची त्यांच्या नातेवाईकांची किंवा मित्रांची ही इथे दिसून येते। हा झाला एक भाग आणि दुसरं महत्वाचं म्हणजे एकूण या तपासाच्या दृष्टिकोनातून आज अनेक महत्वाच्या घटना घडतात। आता विशाल अग्रवाल म्हणजे जो पोलिसांच्या अटकेत आहे, जो या मुलाचा वडील आहे तो आणि त्याचा आजोबा, मुलाचा आजोबा, या दोघांना एकाच ठिकाणी आणले गेले आणि त्यांची इथे समोरासमोर किंवा एका खोलीमध्ये चौकशी सुरू आहे आणि पुढे पोलीस काय कारवाई करतात ते आता आपल्याला पाहावं लागेल। विशाल अग्रवाल पोलिसांच्या अटकेत आहे, उद्यापर्यंत त्याची पोलीस कोठडी आहे। निश्चितच अरुण, खरं तर आपण पाहतोय पोलिसांच्या समोरच त्यांचा हा मुजोरपणा पाहायला मिळतोय। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।